या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। त्यांची तुम्हाला पुरावे द्यायला लागणार उद्या। आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त आमदार होते त्यावेळेस पक्षाने एवढं कधी लक्ष दिलं म्हणजे कॅबिनेट मंत्री संपर्क म्हणून, एक उपाध्यक्ष सहसंपर्क म्हणून आणि पुढे अण्णांचं म्हणून, तर आता सगळे सोडून गेलेले असतात। सांगतो, सोलापूर जिल्ह्याची अख्खी जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली। मी स्वतः का घेतलेली की सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं थोडंफार मला वाटतंय की हे माझं गाव आहे, या ठिकाणची जी लोक ती आपली आहेत, त्या दृष्टिकोनातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जबाबदारी घेतलेली। आता ज्या टायमाला जबाबदारी घेतली तर बदल तर घडून आणायचंच आहे आपल्याला। त्या टायमाला तुम्ही सगळेजण आम्हाला सहकार्य करा, तुम्हाला दिसलच बदल झालेला। जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या बाबतीत काय होणार म्हणून तर 3 दिवसाचा दौरा ठेवलाय ना। होणार आहे म्हणूनच मी बी येणार आहे ना इथं। भाजपसोबत आपली युती आहे गेल्या अनेक वर्षापासून, आणि आता सोलापूर शहरात अजूनही लोकांना 3 दिवसात पाणी पुरवठा मिळत नाही, 2 दिवसात मिळत नाही। आता लोक समोर जाताना तुम्ही काय म्हणून तुम्ही किती वर्ष काम करता? 15 वर्ष। बदल काय झालाय का आतापर्यंत? आता मी मागचं ऐका ना, ऐका, 20 वर्षापूर्वी 1 दिवसाआड होता, त्यानंतर तो आलाय ना, आता 6 दिवसाआड झालाय। मग आपण सत्तेत असताना इथं कोणीही आवाज उठवत नाही। ही निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या लोकांच्या हितासाठीची निवडणूक आहे। महानगरपालिकामध्ये ज्या ज्या विकास कामं खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून केली गेली पाहिजे, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, अंडरग्राऊंड केबल असेल, रस्ते असेल, झोपडपट्टीचा विकास असेल, खऱ्या अर्थाने हा झालेला नाही असं माझं मत आहे। पण आता ह्या पुढे जर ह्या सोलापूर शहरातील नागरिकांनी जर आम्हाला महानगरपालिकेमध्ये बहुमत जर दिलं तर त्याचा बदल तुम्हाला आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली केलेला दिसेल। त्या दृष्टिकोनातून सर्वच मुद्दे आता महत्वाचे आहेत ना साहेब। मी या गावचा आहे, मला चांगलं माहिती आहे। खरं बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये अनेक कॅबिनेट मिनिस्टर झाले, अनेक मंत्री झाले, पण ज्या पद्धतीने सोलापुराचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही। तो विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच आम्ही सर्वजण जबाबदारी घेणार आहोत।